रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल। महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स 4 ते 17 ऑगस्ट। 600 रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात। क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त 441 मध्ये। डोला सिल्क साडी फक्त 396 मध्ये। कल्याणी सिल्क साडी फक्त 693 मध्ये। विशाल साडी 749 मध्ये। लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त 296 रुपयात। 3 पीस ड्रेस फक्त 396 मध्ये। जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। काँग्रेसकडून भरभरून घेतलं आणि आता पक्ष सोडलेले लोक विनाकारण पक्ष आणि आमच्यावर टीका सुरू करत आहेत। त्यांनी हे तात्काळ थांबवावं, अन्यथा मी जर तोंड उघडलं तर त्यांना पळता भुई थोडी होईल, असा खणखणीत इशारा काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी पृथ्वीराज पाटलांना दिलाय। तर गेलेले जाऊ देत, तिथे सुखी राहू देत, आता काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे। महापालिकेवर सत्ता काँग्रेसचीच येईल असा विश्वास देखील आमदार कदम यांनी व्यक्त केला। महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील काँग्रेस भवनमध्ये महापालिका क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। या बैठकीत विश्वजित कदम बोलत होते। या बैठकीला खासदार विशाल पाटील, डॉक्टर जितेश कदम, सिकंदर जमादार, माजी नगरसेवक संजय मेंढे, राजेश नाईक, मंगेश चव्हाण आदी जण उपस्थित होते। विश्वजित कदम पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षाने भरभरून दिलं, आता ते पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेत, पण पक्ष सोडत असताना काँग्रेस पक्षावर व आमच्यावर टीका करतात, हे कशासाठी? तुम्ही दिल्या घरी सुखी राहावं, आमच्यावर आणि पक्षावर टीका करू नयेत। टीका तात्काळ थांबवाव्यात, अन्यथा आम्ही जर तोंड उघडलं तर तुमची खैर नाही, असा इशारा दिलाय। ते पुढे म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग रचना झाली आहे, त्यामुळे आता निवडणुकीची चाहूल लागली आहे। महापालिकेत सत्ता मिळवायची आहे। काही माजी नगरसेवक पक्ष सोडून गेले, त्यांचा विचार करू नका। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बोगस मतदारांविरोधात मोहीम सुरू केली, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे। लोक आता आपल्याबरोबर येत आहेत। येणाऱ्या निवडणुकीसाठी सर्व ताकद वापरून काँग्रेसला सत्तेवर आणू। समविचारी पक्षही आपल्याबरोबर असल्याचा विश्वास आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला। महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध झाला असून कुपवाड येथील प्रभाग क्रमांक 2 आणि मिरजेतील 3 मध्ये किरकोळ बदल वगळता सांगली व मिरजेची प्रभाग रचना 2018च्या निवडणुकीप्रमाणे जैसे ते ठेवण्यात आली आहे। प्रारूप प्रभाग रचनेत एकूण 20 प्रभाग करण्यात आले असून 4 सदस्यांचे 18 तर 3 सदस्यांचे 2 प्रभाग करण्यात आले आहेत। प्रभाग रचना पाहण्यासाठी मुख्यालयात गर्दी झाली होती। दरम्यान दिनांक 15 सप्टेंबरपर्यंत यावर हरकती आणि सूचना देता येणार आहेत। महापालिका प्रशासनाने 2011च्या लोकसंख्या गृहीत धरून प्रारूप प्रभाग रचना तयार केली आहे। बुधवारी महापालिका मुख्यालयासह प्रभाग समितीच्या 4ही कार्यालयात प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे। तर महापालिकेच्या वेबसाईटवर प्रभागनिहाय प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध झाला आहे। 2018च्या निवडणुकीत 78 नगरसेवकांसाठी 20 प्रभाग होते। हीच प्रभाग रचना यंदाच्या निवडणुकीसाठी कायम ठेवण्यात आली आहे। कुपवाड येथील प्रभाग क्रमांक 3ची हद्द पूर्वी मिरजेतील सिनर्जी हॉस्पिटलपर्यंत होती, मात्र ती आता गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहतपर्यंत ठेवली गेली आहे। सिनर्जी हॉस्पिटल परिसर व तिथून पुढचा भाग काही अंशी हा आता प्रभाग 2 मध्ये आराखड्यात घातला गेला। या व्यतिरिक्त कोणत्याही प्रभागात बदल झाला नाही। 2018चीच प्रभाग रचना कायम ठेवली आहे। या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती दाखल करण्याची मुदत 15 सप्टेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत आहे। हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी 5 ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे। प्रभागात बदल झाले की कायम राहिले हे पाहण्यासाठी इच्छुकांसह राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेत गर्दी केली। वावा तालुक्यातील गोटखिंडी गावात धर्मभेदांची दरी नाही, जातीपातींच्या भिंती नाहीत, अशा सुसंवादाने वारे वाहणारे सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी गाव गेले 44 वर्ष एक अनोखी परंपरा जोपासत आहे। गावातील ऐतिहासिक मशिदीत दरवर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा होतो आणि ही प्रथा आज हिंदू मुस्लिम ऐक्याचं तेजस्वी प्रतीक ठरली आहे। सन 1981 मध्ये मुसळधार पावसामुळे गणपती प्रतिष्ठापनेसाठी निवारा न मिळाल्याने गावातील हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी मशिदीत पहिल्यांदाच श्री गणेशाची प्रतिमा विराजमान केली। त्या दिवशी पेरलेलं सामंजस्याचं बीज आज एका भव्य वटवृक्षासारखं बनले। मिरवणुका, आरत्या, भजन, कीर्तन, रक्तदान शिबिरे आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून या गावाने महाराष्ट्रास एकात्मतेचा आदर्श घालून दिलाय। गणपती बाप्पांच्या आगमनाने गावात केवळ धार्मिक वातावरण नव्हे तर आनंद आणि आपुलकीचा नवा सण दरवर्षी उजाडतो, असे ज्येष्ठ नागरिक सांगतात। तर मुस्लिम बांधवांचं म्हणणं आहे, गणेशोत्सव आमच्यासाठीही घरचा सण आहे। या आयोजनात आम्हीही तितक्याच उत्साहाने सहभागी होतो। गोटखिंडीतील सामंजस्यपूर्ण सण साजरेपणाने
44 वर्षात एकदाही कुठलाही वाद निर्माण झाला नाही. उलट येथे हिंदू मुस्लिम बांधवांच्या घराघरात एकमेकांचे सण तितक्या श्रद्धेने साजरे केले जातात. हे गाव आज देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणावं लागेल, कारण या ठिकाणी मुस्लिम आणि हिंदू समाजाच्या वतीने गणेशोत्सव हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतो. गेल्या 44 वर्षांपासून या गावातील मशिदीमध्ये गणपतीची मुस्लिम समाजाच्या पुढाकाराने प्राणप्रतिष्ठापना केली जाते आणि 9 दिवस या गणेशाची विधिवत पूजा अर्चा केली जाते. विशेष म्हणजे मुस्लिम या गणेशाची पूजा अर्चा करण्यामध्ये अग्रस्थानी असतात. न्यू गणेश तरुण मंडळ यांच्या माध्यमातून येथील हिंदू मुस्लिम समाज हा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील व शिवसेना ठाकरे गटाशी लवकरच चर्चा केली जाईल. ही निवडणूक एकजुटीने लढण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याची माहिती काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले, सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, मात्र सत्तेचा गैरवापर आणि काही घटनांमुळे अनेक जणांनी काँग्रेस सोडली. काँग्रेसला संघर्ष करावा लागत असला तरी सर्वसामान्य जनता आमच्याबरोबर आहे, हे लोकसभेला दाखवून दिले. महापालिकेत अनेक प्रश्न, त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आम्ही करणार आहे. जनतेची भूमिका पदाधिकारी पार पाडतील. प्रभाग रचना झाली आहे. येणाऱ्या काळात उमेदवारांची चाचपणी करून चांगल्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जाईल. पक्ष सोडणारी लोक पक्ष सोडतात. कार्यकर्ते आणि नेते त्यांच्यात कधीच अंतर पडू देणार नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष होणार नाही. येणारी निवडणूक ही ताकदीने लढवायची आहे, त्यामुळे पदाधिकारी आता कामाला लागतील. जिल्ह्यातील काही तालुक्यात काँग्रेसची ताकद कमी झाली आहे, पण अनेक जण काँग्रेसला मानणारे आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात पक्षाचं संघटन वाढवलं जाईल. राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी प्रयत्नशील राहू. लवकरच आमदार जयंतरावजी पाटील आणि आमदार रोहित पाटील यांच्याशी आम्ही निश्चितपणे आघाडीबाबत चर्चा करू. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी देखील चर्चा करू आणि एकजुटीने लढू, असा विश्वास आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल मराठा समाजाच्या वतीने गुलाल, पेढे उधळून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या लढ्याचे श्रेय मनोज जरांगे पाटील यांचं असून आता सातारा गॅझेटच्या नोंदीसाठी प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल मराठा समाजाच्या वतीने आज सांगलीत मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर गुलाल उधळून, फटाके उडवून आणि पेढे वाटण्यात आलेत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. त्याला यश येऊन जरांगे पाटील यांनी केलेल्या 8 मागण्यांपैकी 6 मागण्या राज्य सरकारने मंजूर केल्या आहेत. शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे गरीब मराठा कुटुंबांना न्याय मिळेल. या लढ्याचं श्रेय मनोज जरांगे पाटील यांचं आहे. आता सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी असाच एकत्रित प्रयत्न करूयात. मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्राचा उल्लेख करत तेथील 2 कोटी बांधवांवर अन्याय होऊ नये यासाठी सातारा आणि औंध गॅझेटचा उल्लेख करण्यास भाग करण्यात आले. आरक्षणाच्या लढ्यामुळे आपला आत्मविश्वास वाढलाय. सातारा गॅझेटची जबाबदारी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे. ते घराण्याला साजेसे काम करतील आणि ओबीसी मराठा बांधवांना दगा देणार नाहीत याची खात्री बाळगू, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी डॉक्टर संजय पाटील, डॉक्टर मोहन पाटील, युवराज शिंदे, एडी पाटील, रुपेश मोकाशी, विजय भगत, आशा पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं. मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज आणि पदमाळे या गावामध्ये घरगुती गणपती विसर्जनासाठी गेलेल्या वृद्धाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय, तर कौलापूरचा युवक बेपत्ता झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. सदरची घटना ही 7व्या दिवशी मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7:30 ते रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. अरुण मुरलीधर देसाई असं मृत वृद्धाचं नाव असून त्यांचा मृतदेह स्पेशल रेस्क्यू टीमच्या मदतीने शोधून शासकीय रुग्णालयात पाठवला, तर आदित्य चंद्रकांत नलवडे याचा शोध पोलीस घेत आहेत. या दोन्ही घटनांची सांगली ग्रामीण पोलिसात नोंद झाली आहे. मंगळवारी 7वा दिवस असल्याने सर्वत्र घरगुती गणपतीचं विसर्जन मोठ्या प्रमाणात करण्यात येत होतं. कसबे डिग्रज येथे राहणारे मृत अरुण देसाई हे देखील त्यांचा घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी मारुती मंदिर शेजारील कृष्णा घाटावर रात्रीच्या सुमारास गेले होते. नदीमध्ये गणपती सोडण्यासाठी गेले असता पाण्याला ओढ असल्याने दम भरून पाण्यामध्ये बुडू लागले. यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु पाण्याला प्रवाह असल्यामुळे ते शक्य झालं नाही. घटनेची माहिती सांगली ग्रामीण पोलीस ठाणे व स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने रेस्क्यूला अडथळे येत होते. अखेर रात्री उशिरा अरुण देसाई यांचा मृतदेह शोधून बाहेर काढत शासकीय रुग्णालयात पाठवला, तर दुसरीकडे कौलापूर येथील आदित्य चंद्रकांत नलावडे हा तरुण त्याच्या मित्रांसह मंडळाचा 2.5 फुटाचा गणपती विसर्जन करण्यासाठी पदमाळे गावातील घाटावर रात्री 11च्या सुमारास गेला होता. यावेळी
चौघे तरुण विसर्जन करण्यासाठी गणपतीला घेऊन नदीपात्रात गेले. विसर्जन करून परत घाटावर तिघे तरुण आले, मात्र आदित्य नलावडे हा परतलाच नाही. त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी शोध घेतला असता तो कुठेही मिळाला नाही. नदीमध्ये सध्या पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने तो वाहून गेल्याची भीती तरुणांनी व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. रात्री रेस्क्यू टीमच्या मदतीने शोधकार्य राबवलं, मात्र नलवडे हा मिळाला नाही. अधिक तपास पोलीस करत आहेत. महापालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रतिसाद देत महापालिका क्षेत्रातील 1399 भाविकांनी मूर्तिदान उपक्रमात सहभाग नोंदवला. तर आज अखेर महापालिका क्षेत्रात 44,943 गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलंय. महापालिका प्रशासनाने 7 दिवसाच्या गणेशोत्सवाच्या काळात 77 टन निर्माल्याचं संकलन केलंय. महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलंय. या पार्श्वभूमीवर गणपती मूर्तींचं विसर्जन न करता महापालिकेच्या मूर्तिदान केंद्रात मूर्तिदान करावी असं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलाय. 7व्या दिवसाअखेर महापालिका क्षेत्रातील 1399 भाविकांनी मूर्तिदान केंद्रात मूर्ती दिल्या. यामध्ये सांगली शहरातील 1.5 दिवसात 17, 5व्या दिवशी 229 तर 7व्या दिवशी 1153 भाविकांनी मूर्तीचं दान केलंय. पर्यावरण, आरोग्य आणि या विभागांमार्फत मूर्तिदान मोहिमेचं निरीक्षण नियमितपणे केलं जाते. तसेच मूर्तींचं दान झाल्यानंतर त्यांचे शास्त्रोक्त आणि पर्यावरणपूरक विसर्जन करण्याची जबाबदारी देखील पार पडली जाते. तसेच महापालिका क्षेत्रात 7व्या दिवसाअखेर 44,943 मूर्तींचं विसर्जन केलं. यामध्ये महापालिकेच्या कुंडात 17,020, नदीपात्रात 20,118, गणेश तलावात 2,230 आणि विहिरीमध्ये 4,124 तर विहिरींमध्ये 4,124 मूर्तींचं विसर्जन करण्यात आलंय. मिरज तालुक्यातील एका गावात दाम्पत्याला मूल होण्याचं औषध देतो असं सांगून 6 लाखांच्या दागिन्यासह पलायन केलेल्या भामट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने जेरबंद केले. या भामट्याकडून पोलिसांनी आलिशान घर, सोन्या चांदीचे दागिने आणि चांदीचा हंडा असा 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. संशयित नागेश राजू निकम असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे. रविवारी मिरज तालुक्यातील एका गावात दाम्पत्याला मूल होण्याचं औषध देतो असं सांगून सकाळी 9:30च्या सुमारास आला होता. दाम्पत्याला देवघरातील खोलीत बसवून निकम यांनी महिलेच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने एका कपड्यावर ठेवण्यास सांगितले. त्यानंतर मोटारीतून मंदिरात जाऊन येतो असं सांगून निकमने पितळी हंड्यात दागिने ठेवून तो पसार झाला. 20 मिनिटांनंतर निकम हा घरी परत आला नाही. त्यामुळे दाम्पत्याने त्याची शोधाशोध केली, परंतु तो आढळला नाही. त्यामुळे फसवणूक केल्याचं लक्षात आलं. महिलेने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे पथक या प्रकरणातील भामट्याचा शोध घेत असताना पथकाला निमनिरगाव येथील नागेश निकम याने सदरचा गुन्हा केला असून तो सांगलीत फिरत असल्याची माहिती मिळाली. माधवनगर येथील जुना जकात नाका परिसरात संशयित मोटार दिसून आली. त्यामुळे पथकाने मोटार थांबवून नागेश निकम याला ताब्यात घेतलं. त्याच्या मोटारीची तपासणी केली असता डिकीमध्ये पितळी हंडा आढळून आला. तसेच गिअर बॉक्समध्ये कपड्यात बांधलेले सोन्याचे चांदीचे दागिने दिसाले. चौकशीत त्याने 2 दिवसांपूर्वी मिरज तालुक्यातील एका गावात मूल होण्याचं औषध देण्याचा बहाणा करून दागिने चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 5 लाखांची मोटार, दागिने असा सुमारे 6 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक वर्षांपासून समाजाचा लढा सुरू आहे. शेवटची लढाई म्हणून मराठ्यांनी मुंबईत धडक मारली. याची दखल घेऊन सरकारने तोडगा काढलाय. मात्र पुन्हा समाजाची फसवणूक होऊ नये याची दक्षता घ्यावी असं मत काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केलं. दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्वप्रथम माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी प्रयत्न केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेस नेते विश्वजित कदम हे सांगलीमध्ये आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. यावेळी बोलताना विश्वजित कदम म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेले काही वर्ष आंदोलन सुरू होते. यामध्ये काही कायदेशीर अडचणी होत्या. मराठा समाजाला आरक्षण मिळावे याची पहिली सुरुवात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या परीने प्रयत्न केले. त्यानंतरही आरक्षणातील काही मुद्दे होते, त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला धडक मारली. लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांनी धडक मारली. सरकारने 6 मागण्या मान्य केल्या आहेत. हैदराबाद गॅझेटचा प्रश्न सुटलाय, यातून मराठवाड्यातील बांधवांचा प्रश्न सुटणार आहे. सातारा आणि औंध संस्थान गॅझेटचा प्रश्न 2-3 महिन्यात सुटेल. मात्र पुन्हा सरकारने समाजाची फसवणूक करू नये असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय.